जनगणनेवेळी नागरिकांची जात विचारली जाणार आहे। जातनिहाय जनगणनेचा सरकारने निर्णय घेतलाय। जनगणनेवेळी विचारायच्या 40 प्रश्नांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 10व्या प्रश्नामध्ये जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आहे। अनुसूचित जाती जमातीची जनगणना केली जाणार आहे। तर बँक खातं आहे का, कोरोनाची लस घेतली आहे का, अशी देखील विचारणा केली जाणार आहे। जनगणनेसंदर्भातली ही मोठी बातमी आपण पाहतोय। सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। जातनिहाय जनगणनेमध्ये आता विविध प्रश्न विचारण्यात येणार आहेत। जात कोणती आहे असाही प्रश्न आता विचारण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आलेला आहे। जनगणनेवेळी विचारायच्या 40 प्रश्नांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर 10व्या प्रश्नामध्ये जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख असणार आहे। अनुसूचित जाती जमातीची जनगणना यामुळे केली जाणार आहे। त्याचबरोबर बँकेमध्ये खातं आहे का किंवा कोरोनाची लस आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न देखील या गणनेवेळी विचारले जाणार आहेत। त्यामुळे जनगणनेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जनगणनेवेळी नागरिकांची जात आता विचारली जाणार आहे। जातनिहाय जनगणनेचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने हा एक प्रश्न देखील या प्रश्नांच्या यादीमध्ये ॲड करण्यात आलेला आहे। जवळपास 40 प्रश्नांची यादी ही सरकारमार्फत आता प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि 10व्या प्रश्नामध्ये जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती जमातीची जनगणना ही देखील केली जाणार आहे। त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे प्रश्न या जनगणनेवेळी विचारले जाणार आहेत। मग यामध्ये बँक खातं आहे का, त्याचबरोबर कोरोनाची लस घेतलेली आहे का, अशा पद्धतीची गणना देखील यावेळी केली जाणार आहे। अशा प्रश्नांची विचारणा देखील प्रत्येक नागरिकाला केली जाईल आणि जनगणनेची ही अशा पद्धतीनं संपूर्ण पद्धत असणार आहे। आणि याचमध्ये आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी, जात विचारली जाणार आहे। त्यामुळे जातनिहाय जनगणना केली जाणार आहे असा एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे। जनगणनेच्या वेळी जवळपास 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याच 40 प्रश्नांची यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपण टीव्ही स्क्रीनवरती हे काही प्रश्न पाहतोय। यामध्ये 10व्या प्रश्नामध्ये जातीचा प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमका जातीचा प्रवर्ग तुमचा कोणता आहे याचा उल्लेख या प्रश्नामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार ही जनगणना केली जाणार आहे। त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे प्रश्न या 40 प्रश्नांच्या यादीमध्ये नमूद करण्यात आले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, आपण पाहतोय की जनगणनेच्या वेळी आता जातनिहाय जनगणना करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय, कसं पाहायचं याकडे? खरं तर आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की 2027 मध्ये ही जनगणना होणार आहे। देशव्यापी असा हा कार्यक्रम असणार आहे। त्याच्यासाठी खरं तर कुठले 40 प्रश्न प्रत्येकाला विचारले जातील, प्रत्येक नागरिकाला त्याची यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे आणि त्यातूनच आपल्याला कळलं की 10व्या क्रमांकावर जो प्रश्न आहे त्यात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब की तुमची जात, अशा पद्धतीचा तो प्रश्न असणार आहे। आणि त्यामुळे आपल्याला कळतं की जातनिहाय ही जनगणना असणार आहे। त्याचबरोबर बरेच असे प्रश्न आहेत ज्यातून जी आपण ज्याला म्हणतो की मेटिक्युलसली माहिती प्रत्येक नागरिकाची सरकारकडे येणार आहे। म्हणजे इतर माहिती बरोबरच तुम्ही कोविडचं वॅक्सिन कुठे घेतलं त्या जागेचं नावही तुम्हाला सांगावं लागणार आहे। बाकी ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल माहिती विचारली जाणार आहे, पासपोर्ट बद्दल, वोटर आयडी बद्दल, आधार, मोबाईल नंबर, तुमचे बँक अकाउंट्स, नंतर जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाला असाल तुमच्या आयुष्यात तर मायग्रेशनचं कारण, तुम्ही आधी कुठल्या शहरात राहत होते, नंतर कुठल्या शहरात राहत होते, ही सगळी माहिती आता 2027च्या जनगणनेत त्या 40 प्रश्नांद्वारे विचारली जाणार आहे आणि ती सरकार गोळा करणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण असे 40 प्रश्न आहेत ज्याची उत्तरं प्रत्येक नागरिकाला 2027 मध्ये द्यायची। अगदी, त्यामुळे विस्तृतपणे ही सगळी माहिती या जनगणनेवेळी आपल्याकडून घेतली जाणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जनगणनेवेळी नेमकं काय काय विचारणार आहेत आपण जाणून घेऊयात। नागरिकांचं नाव, कुटुंब प्रमुखाशी नातं, लिंग, त्याचबरोबर जन्मतारीख आणि वय, वैवाहिक स्थिती, लग्नावेळीचं वय, त्याचबरोबर पती पत्नीचं नाव, राष्ट्रीयत्व, धर्म, अनुसूचित जाती जमाती, वडिलांचे तपशील, आईचे तपशील, अपंगत्व,
अशा पद्धतीचे प्रश्न या फॉर्ममध्ये असणार आहेत.